प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर एआय आणि रोबोटिक्सच्या माध्यमातून सुद्धा आता शस्त्रक्रिया पार पडू लागलेल्या आहेत. नागपूरच्या वैद्यकीय शासकीय महाविद्यालयामध्ये खरं तर ही शस्त्रक्रिया पार पडली, ती रोबोटिक्सच्या माध्यमातून पार पडली. मात्र यासाठी जे तज्ज्ञ होते किंवा डॉक्टर होते ते मात्र गुरुग्राममध्ये बसले होते. या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी नागपूर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिष्ठाता राज गजभिये सर आहे. त्यांनी खरं तर ही 1000 किलोमीटर दूरवर बसून रोबोटिक्सच्या माध्यमातून ही शस्त्रक्रिया केली आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कशा पद्धतीने केली हे सगळं जाणून घेऊ त्यांच्याकडून. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने ही शस्त्रक्रिया पार पडली आहे? मोठा बदल वैद्यकीय क्षेत्रात आहे. रिसेंटली आपण रोबोट हे मेडिकल कॉलेजमध्ये आपण इन्स्टॉल केलेलं आहे आणि एक वर्षभरात आपण जवळपास 250 रोबोटिकद्वारे शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. पण याच्याही फर्दर आता टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट असं झालेलं आहे की आता आपण रोबोटिकद्वारे टेलिसर्जरी करू शकतो आहे. तर ही आता रिसेंटली मी दिल्लीला बसलो होतो आणि म्हणजे मंत्रा जी रोबोट आहे आमचा त्यांच्या हेड ऑफिसमध्ये, आणि तिथे बसून आमच्या इथला मेडिकल कॉलेजचा जो रोबोट आहे हा लीज लाईन्स इंटरनेटद्वारे कनेक्ट करण्यात आला आणि ही रोबोटिक शस्त्रक्रिया 2 रुग्णांवर आम्ही रोबोटिक शस्त्रक्रिया पार पाडल्यात. एक गॉलब्लॅडरची शस्त्रक्रिया होती, तसेच एक हर्नियाची शस्त्रक्रिया होती. या दोन्ही शस्त्रक्रिया अतिशय उत्तम पद्धतीने रोबोटद्वारे पार पाडण्यात आल्या आणि दोन्ही पेशंट्स आता डिस्चार्ज पण झालेले आहेत आणि अतिशय चांगले आहेत. ही फ्लॉलेस पद्धतीने ही शस्त्रक्रिया पार पडलेली आहे. आणि आता याचा ॲडव्हान्टेज म्हणजे सर्जन हा त्या शहरात जरी नसला आणि दुरून एखादा निष्णात सर्जन किंवा खूप एक्सपिरियन्स सर्जन त्याच्याद्वारे आपल्याला काही शस्त्रक्रिया करायच्या आहेत तर इवन त्यांची पण हेल्प आपल्याला होऊ शकते. रुग्ण हा कुठेही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहिला आणि जर ह्या फॅसिलिटीज तिथे अवेलेबल राहिल्यात तर अशा पद्धतीने आपण ही शस्त्रक्रिया, कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया ही करू शकतो. ही शस्त्रक्रिया अतिशय 3 छोट्या अशा छिद्रातनं होते, ज्याच्यामधनं रोबोटिक 1 सेंटीमीटरचे 3 छिद्र असतात. आजकाल पोट फाडून ही शस्त्रक्रिया करण्याची गरज नसते. मोठ्यातल्या मोठ्या प्रकारची पण शस्त्रक्रिया आपण करू शकतो. आणि त्याचा ॲडव्हान्टेज म्हणजे अतिशय प्रिसाइजली ही शस्त्रक्रिया होते, कारण रोबोटिक आर्ममध्ये ट्रेमर्स नसतात. सर्जनच्या हातामध्ये कितीही आपण चांगल्याने जरी शस्त्रक्रिया केली तरी काही ना काही प्रमाणात हे ट्रेमर्स असतात, जे फिल्टर होतात रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये. आणि त्याच्यामुळे खूप प्रिसाइजली आणि खूप चांगल्या रीतीने आपण टाके घेऊ शकतो. मायन्यूट टू मायन्यूट अशा आपण शस्त्रक्रिया त्याच्यामध्ये करू शकतो आणि 10 पटींनी मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रत्येक गोष्ट दिसत असते. तर त्याच्यामुळे एरर्स होण्याचे अतिशय कमी चान्सेस असतात. सर, खरं तर हा रोबोट जो आहे तो भारतीय बनावटीचा आहे. दुसरं म्हणजे गोरगरीब खरं तर रुग्णांना, म्हणजे ज्यासाठी हजारो लाखो रुपये खर्च होतो तो शक्य होत नाही. तर शासकीय महाविद्यालय त्या सगळ्या शस्त्रक्रिया पुढच्या काळात पार पडणार आहे. तर त्याचा कसा फायदा होणार आहे गरीब रुग्णांना? ह्या रोबोटिक शस्त्रक्रिया अतिशय महागड्या अशा शस्त्रक्रिया आहेत आणि आपण आपल्या कॉलेजमध्ये तो रोबोट इन्स्टॉल केल्यामुळे आपल्या कॉलेजमध्ये, शासकीय रुग्णालयामध्ये हे सर्व गरीब पेशंट्स येत असतात. प्रायव्हेटमध्ये जर ही शस्त्रक्रिया करायला गेलं तर जवळपास 5 ते 10 लाख रुपये एका शस्त्रक्रियेचा खर्च हा रुग्णांना येत असतो. आपल्याकडे येणारा रुग्ण हा इतका पैसा अफोर्ड करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे या शस्त्रक्रिया सर्व फ्री ऑफ दी कॉस्ट होतात आणि त्याचा खूप मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस जर सर्व होत असतील तर त्याचा तो ॲडव्हान्टेज गरीब रुग्णापर्यंत पोहोचू नये असं आता सध्या नाही आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सर्व टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेसचा सर्व ॲडव्हान्टेज हा सर्व गरीब रुग्णांना भेटतो आहे. सर, खरं तर तुम्ही हजारो किलोमीटर दूर म्हणजे दिल्ली, गुरुग्राममध्ये बसले होते आणि नागपुरात ही शस्त्रक्रिया पार पडत असताना प्रत्यक्ष असलेला अनुभव आणि याच्या रोबोटिकच्या माध्यमातून, एआयच्या माध्यमातून करत असतानाचा अनुभव काय वेगळा असतो? रोबोटच्या माध्यमातून करायचा अनुभव म्हणजे इनफॅक्ट पहिले थोडासा
पहिले जेव्हा ही 2005मध्ये ही टेलिसर्जरी करण्यात आली तेव्हा सर्जन हे अमेरिकेत बसले होते आणि ऑपरेशन त्यांनी स्ट्रासबर्ग फ्रान्स इथे केलं होतं. पण तेव्हा टाईम लॅग होता, म्हणजे जे मूवमेंट्स ते करायचे ते 5-6 सेकंदांनी त्या पेशंटच्या इकडे व्हायचे. पण आता टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेसमुळे हे सर्व जो टाईम लॅग आहे हा पण निघालेला आहे आणि तुम्ही जरी 1000 किलोमीटरवरनं शस्त्रक्रिया ह्या करत असाल तरी असं वाटतं की आपण रुग्णाच्या बाजूलाच बसून शस्त्रक्रिया करतो आहे. तर हा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज या टेलिसर्जरीचा आहे. नक्कीच कुठेतरी ज्या पद्धतीने तंत्रज्ञानबद्धता या सगळ्याचा फायदा जो आहे तो गरीब रुग्णांना सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि आतापर्यंत आपण टेलिमेडिसिननं उपचार होताना पाहिलेले आहे, आता टेली ऑपरेशन्स सुद्धा होऊ लागलेले आहे. म्हणजे हजारो किलोमीटर बसून तज्ज्ञ डॉक्टर आता गोरगरीब रुग्णांना नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार देऊ शकतो किंवा शस्त्रक्रिया पार पडवू शकतो, अशा पद्धतीची यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.